आपल्याबरोबर बोलण्यासाठी तुषार गांधी आहेत. सर, सध्या आता लोकसभा निवडणुकांचं वातावरण संपूर्ण देशामध्ये पाहायला मिळतंय. सगळे विचारवंत एकत्र येत आहेत की संविधान वाचवण्यासाठीची ही लढाई आहे. आपलं याबाबतची नेमकी भूमिका काय, आपलं मत काय, सध्या जे देशामध्ये राजकारण सुरू? आम्ही आता थोड्या दिवसापूर्वी प्रोग्रेसिव्ह महाराष्ट्र म्हणून एक ग्रुप उभं केलं विचारवंतांचं आणि सगळ्या समाजच्या सगळ्याच घटकांचं. आणि यावेळेला आमची स्पष्ट भूमिका आहे की आपल्याला BJP आणि त्यांच्याबरोबर जे सगळे पार्टी तोडून महाराष्ट्रात सत्तात आलेत आणि ज्यांच्यामुळे महाराष्ट्राची अस्मिता आणि जे एक पुरोगामी राज्य असायची एक गरिमा होती ते भ्रष्ट आपली झाली आहे आणि एक बट्टा लागला आहे महाराष्ट्राच्या नावाला. ते पुसून घ्यायच्यासाठी ह्यावेळी आपल्याला सभेच्या इलेक्शनची एक संधी भेटली आहे आणि त्यामुळे आम्ही एक आव्हान जाहीर केलं आहे जिथे महाविकास आघाडीला मत द्यायचा स्पष्ट आम्ही एक आवाहन महाराष्ट्राच्या वोटरांना केलं आहे. कारण ह्यावेळी जर संविधान वाचवायचं असेल आणि सुदृढ स्वच्छ राजनीती करायची हे जर प्रयत्न नाही केला तर लोकशाही आणि संविधान वाचवणं कठीण होणार आहे. तुम्ही असं म्हणताय की संविधान वाचवण्यासाठीची ही लढाई आहे, मात्र भाजपचे नेते असतील किंवा जे महायुतीमध्ये नेते आहेत, विशेषतः एकनाथ शिंदे, अजित पवार, ते असं म्हणतात की शरद पवार असतील किंवा विरोधी पक्षातले जे काही सहकारी नेते आहेत त्यांच्याकडून राजकारणासाठी फक्त संविधानाचं नाव घेतलं जातं की संविधानामध्ये बदल करायचा आहे. हे स्वार्थी राजकारण करतायत. त्याच्यामुळे महाविकास आघाडीमध्ये ते एकत्र आलेले आहेत. जोपर्यंत चंद्रसूर्य आहे तोपर्यंत संविधान बदलता येणार नाही, हे वारंवार सांगितलं जातं. भाजपच्याच नेत्यांनी भाजपच्याच इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्सनी हे स्पष्ट जाहीर केलेलं आहे की 400 पार आम्हाला ह्याच्यासाठी हवे आहेत की आम्हाला संविधान बदलायचं आहे. तर जेव्हा भाजप हे सांगते तर मला वाटत नाही की अजित पवार किंवा शिंदे भाजपच्यापेक्षा जास्त भाजपला समजू शकत असतील. राज्यामध्ये खरं तर महाविकास आघाडीमध्ये प्रकाश आंबेडकर येतील अशा पद्धतीची चर्चा अनेक दिवसांपासून होती. मात्र प्रकाश आंबेडकर असं म्हणाले की आम्हाला समसमान जागा ज्या आहेत त्या मिळाल्या नाहीत किंवा जो समान वाटा हवा होता तो मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी आता स्वबळावरती निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याचा फटका महाविकास आघाडीला बसेल असं सांगितलं जातं किंवा त्यांच्यावरती आरोप केला जातो की नाही ते भाजपची टीम आहे. तुम्हाला याबाबत असंच वाटतं? दिसतं तर स्पष्ट त्याच पद्धतीचं आहे. कारण गेल्या वेळेला पण जे काँग्रेस आणि त्यांच्या युतीचं नुकसान झालं होतं ते ह्यांनी जे वोटं तोडल्या होतं त्याच्यामुळेच झालेलं होतं. आणि जे रेकॉर्ड आहे त्याच्यावरून आपल्याला कळतं की फक्त वोट तोडण्याच्या उद्देशाने हे 3 कॉर्नर्ड आणि 4 कॉर्नर्ड फाईट्स घडवून आणल्या जात आहेत. आणि त्याचं सूत्रसंचार कुठून होतं आहे ते पण काय जास्त सांगायची गरज नाही. म्हणून ह्या वेळेला आम्ही जे पहिले फक्त लोकांना हे सांगायचो की तुम्ही ह्यांना वोट करू नका, ह्यावेळी आम्ही बाहेर येऊन स्पष्टपणे सांगून राहिलो आहे की महाराष्ट्रात महाविकास आघाडीलाच वोट द्या, कारण आपल्याला संविधान वाचवायचं आहे आणि आपली लोकशाही वाचवायची आहे. वंचितबाबत सुद्धा तुमची तीच भूमिका आहे. वंचित सुद्धा आता प्रसार करते की नाही? ये वाला लेते हैं. इन्वर्टर एसी. आप गैम्बलर हो ना? गैम्बलर? जुआ खेलते हो ना? तुम जुआ खेलते हो? अरे नहीं, ये तो कुछ भी बोले जा रहे हैं. इतनी महंगी और नाजुक एसी खरीद कर स्टेबलाइजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तो क्या हुआ? सिर्फ एक फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर एसी के पार्ट्स को डैमेज कर सकता है. उसे वी गार्ड से सुरक्षित रखिए. वी गार्ड, इंडियाज नंबर 1 स्टेबलाइजर. ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत, त्यांच्याकडून त्या पद्धतीचा प्रचार प्रसार केला जातो. ते सुद्धा लोकांना आवाहन करतील. मात्र वंचितबाबत नेमकी तुमची भूमिका काय? तुम्ही तेच आवाहन महायुतीच्या बाबतीत जसं केलेलं आहे अगदी त्याच पद्धतीचं तुम्ही वंचितबाबत करता? हो, अगदीच करावंच लागेल. आम्हाला वंचितच्या विरुद्ध मला काही हे नाही आहे किंवा प्रकाश आंबेडकरांच्यासाठी दोस्ती मैत्रीभाव आहेच. पण ह्या वेळेची जी आवश्यकता आहे त्याच्यात स्पष्ट भूमिका घ्यायची गरज आहे आणि वंचितनी पण ही जबाबदारी समजायला हवी होती असं मला वाटतं. किमान ह्यावेळी त्यांनी स्वतःचा फायदा बाजूला ठेवून राष्ट्राचं हित बघायची गरज होती आणि ते त्यांनी केलं नाही, म्हणून ते टीकापात्र आहेत. प्रकाश आंबेडकर यांनी जी भूमिका घेतलेली आहे त्यांच्यावरती कोणाचा दबाव होता असं तुम्हाला वाटतं, किंवा जे वंचितवरती आरोप केला जातो की नाही ही भाजपची बी टीम आहे, भाजपनंच हे सगळं ठरवून केलं?
त्याचा फायदा तर भाजपलाच होणार आहे ना. म्हणून आपल्याला जर गणितचं समीकरण मांडायचं झालं तर भाजपचाच हात असावा असं वाटतं. आणि वंचित एकटी नाही, MIM पण तेच भूमिका करून राहिलं. हे दोन जे वोट क्लेम आहे त्यांचे, ज्या वोटर्सचे, त्यांचा नुकसान काँग्रेस आणि पुरोगामी जे पार्ट्या आहेत त्यांनाच होणार आहे, हे स्पष्ट आहे. महाराष्ट्रामध्ये जो प्रचार केला जातो की म्हणजे देवेंद्र फडणवीस तर जाहीर सभांमध्ये असतील किंवा मुलाखतीमध्ये असं म्हटले की 2 पक्ष फोडून आम्ही सत्तेमध्ये आलो, त्याचा काय परिणाम आपल्याला महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळेल? त्यांच्यावरती सातत्यानं आरोप केला जातो, विशेषतः शिवसेना फुटली, राष्ट्रवादी काँग्रेस फुटली, त्याचा परिणाम काय महाराष्ट्रातल्या राजकारणावरती आता लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पाहायला मिळायला हवा. कारण महाराष्ट्रात जनतामध्ये आणि वोटर्समध्ये एक रोष आहे, कारण त्यांच्या वोटिंगची जी ताकद आहे त्यालाच एका पद्धतीनं ह्या लोकांनी एक हे चॅलेंज केलेली आहे. आणि हे सांगायची कोशिश होते की तुम्ही वोट कसाही करा, आम्ही आमची गेम खेळून तुमचा वोट नकारून काढू. आणि जर तशी परिस्थिती असेल तर वोटरांनी आपली स्पष्ट मत द्यायलाच हवी. तुम्ही महाविकास आघाडीच्या जाहीर व्यासपीठावरती जाऊन प्रचार करणार की तुम्ही सगळे विचारवंत तुमचा एक स्वतंत्र प्रचार करून लोकांना आवाहन करा? आम्ही स्वतंत्र प्रचार पण करू आणि आमच्यातल्या ज्यांना पार्टीच्या मंचावर जाण्यात हे नाही आहे, परहेज नाही आहे, ते पार्टींच्या मंचावर जाऊनही प्रचार करू. कारण ह्या वेळेला स्पष्ट भूमिका घेणं फार आवश्यक आहे. आणि म्हणून आमचं ते इंटेलेक्च्युअल इगो आम्ही बाजूला ठेवून ते करायलाच पाहिजे असं मला वाटतं. अमित शहा महाराष्ट्रामध्ये येत आहेत, पंतप्रधान नरेंद्र मोदी विदर्भामध्ये प्रचार करत आहेत. ते असं आवाहन करत आहेत की 10 वर्ष शरद पवारांनी महाराष्ट्रामध्ये काय केलं, किंवा देवेंद्र फडणवीस असं म्हणत आहेत की ही लढाई नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी आहे, ना की महाराष्ट्रातल्या स्थानिक प्रश्नावरती आहे, किंवा जो विरोधकांकडून प्रचार केला जातो नाही संविधान बचाव त्या पद्धतीचं नसून नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी एक लढाई आहे. ही लढाई लोकशाही विरुद्ध हुकुमशाही आहे, स्पष्टपणे हेच आहे. बाकी त्यांना जे प्रचार करायचा असेल ते करू द्या, पण हुकुमशाही विरुद्ध लोकशाहीची लढाई आहे. आणि जर हे समजलं नाही तर आपल्याला जो भारत हवासारखा आहे, 75 वर्षापासून ज्या भारतात आपण जगतोय ते भारत आपण हरवून काढू, हे वोटरांना माहिती असायला हवं. म्हणजे नरेंद्र मोदी जे राज्यकारभार करतायत, सत्ता चालवत आहेत, हुकुमशाही पद्धतीची आहे असं तुम्हाला वाटतं? अगदीच आहे. त्याच्यात काही हेच नाही आहे, लपवून ते नाही करत, खुल्लेआमच करतात. आणि म्हणून मोदीची गॅरंटी, मोदीची सरकार, मोदीचं इलेक्शन हे सगळं मोदीचंच आहे. आणि एका दिवशी त्यांना मोदीचा राष्ट्र पण करून ठेवायचा आहे. मात्र ते वारंवार प्रचार करतात की आम्ही 370 हटवलं, त्याच्यावरती बराच त्यांचा जोर पाहायला मिळतो. किंवा जाहीर सभांमधून ते सांगतात की नाही 370 आम्ही हटवलं, लाल चौकामध्ये खरं तर तिरंगा फडकवत नव्हता, मी तिथे जाऊन तिरंगा फडकवला, अशा पद्धतीचा प्रचार केला जातो. त्याचा काही परिणाम पाहिला? झेड सिक्युरिटीमध्ये लाल चौक काय, कुठेही जाऊन इस्लामाबादला पण जाऊन तिरंगा फडकवू शकतो. एकटे जाऊन करून दाखवायची हिंमत असायला पाहिजे, जसं राहुलनी केलं. राहुल गांधींवरती बरीच टीका केली जाते, त्यांची भारत न्याय जोडो यात्रा पाहायला मिळाली, त्याचा परिणाम पाहायला बहुतेक मिळेल. किती अंश, कारण बघा भारत जोडो यात्रा आणि भारत जोडो न्याय यात्रा दोन्ही इलेक्शन प्रचाराची यात्रा नव्हती. त्यांनी एका वेळेला भारतात प्रेमाचा संदेश घेऊन ते निघाले होते, दुसरी वेळा न्यायाचा संदेश घेऊन ते निघाले. पण त्याचा फरक पडणार हे सुनिश्चित आहे. म्हणजे कोणत्याही परिस्थितीमध्ये महायुतीच्या उमेदवाराला मदत न करता महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मदत करा असं तुम्ही आवाहन? ह्याच्याशिवाय पर्यायच नाही आहे. महायुतीच्या उमेदवाराला समर्थन द्यायचं म्हणजे हुकुमशाही आणि बाबासाहेबांच्या संविधानाला टाटा बाय बाय. खरं तर आपण पाहतोय की येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये सगळ्या विचारवंतांनी भूमिका घेतलेली आहे की ही लोकसभेची निवडणूक लोकशाही विरुद्ध हुकुमशाहीची आहे, त्यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मदत करा असं आवाहन तुषार गांधींनी केल्याचं पाहायला मिळतं. कॅमेरा पर्सन सुशांत राऊत, मी प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.